महाराष्ट्रात आणि केरळमध्ये वेगाने धडक मारल्यानंतर मान्सूनचा प्रवास सध्या अचानक खोळंबला आहे। मुंबई आणि पुण्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सून रेंगाळल्यामुळे पावसाने दांडी मारली आहे, ज्यामुळे बळीराजा चिंतेत पडलाय। हवामान शास्त्रज्ञांच्या मते मान्सून खोळंबण्यामागे प्रामुख्याने 3 महत्त्वाची कारणं आहेत। नक्की काय आहेत हे कारणं सांगते, पण त्याआधी थोडक्यात आताच फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवतो। पहिलं कारण म्हणजे अरबी समुद्रावरून बाष्प वाहून आणणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचा वेग मंदावला असून मान्सूनचा प्रवाह कमकुवत झाला आहे। दुसरं कारण म्हणजे पश्चिम पॅसिफिक महासागरात सक्रिय असलेल्या एका मोठ्या वादळामुळे भारतीय उपखंडातील बहुतांश बाष्प खेचले गेले आहेत। तिसरं कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात निर्माण होत असलेले एल निनोचे संकट, ज्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात हवामान कोरडे राहिले असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी नोंदवले जात आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांसाठी कडक इशारा दिला आहे। सध्या राज्यात काही ठिकाणी होणारा पाऊस हा मान्सूनचा नसून स्थानिक पातळीवरील प्री मान्सून पाऊस आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ या विखुरलेल्या पावसावर विसंबून घाईघाईने पेरण्या करू नयेत। जोपर्यंत राज्यात सर्वदूर आणि सलग किमान 75 ते 100 मिलीमीटर समाधानकारक पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरण्या पुढे ढकलण्यात याव्यात, अन्यथा दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढवू शकते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 जून पर्यंत अरबी समुद्रात पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण होऊन मान्सून सक्रिय होईल। तुम्ही सुद्धा पावसाची वाट बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ही बातमी बळीराजापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।